जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल मावळा ग्राफिकच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून समजलं असेल आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. तर मित्रांनो, आज आपण आषाढी एकादशी निमित्त कडक अशा 2 बॅनर डिझाईन केले आहेत. त्याची मी तुम्हाला PLP आणि PSD फाईल दोन्ही प्रोव्हाइड केले आहे. तर मित्रांनो, या मटेरियलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकला काय छोटासा पासवर्ड असेल तो आपण व्हिडिओ 2 स्टेपमध्ये सांगितला आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर कोण नवीन आला असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, जास्त व्हिडिओ मोठा न करता व जास्त वेळ न घालवता लगेच जाऊया आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. तुम्ही तर डिस्क्रिप्शनमधील मटेरियल डाउनलोड करून घेतला असेल, त्याचा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आपण आषाढी एकादशीच्या PLP फाईल आणि PSD फाईल दोन्ही प्रोव्हाइड केल्या आहेत. तर तुम्हाला PSD फाईल आधी ओपन करून दाखवतो आणि जर तुम्ही मोबाईल यूजर असाल तर तुम्हाला PSD फाईल मोबाईलमध्येही कशी यूज करायची ते देखील सांगतो. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, तुम्हाला आधी PLP फाईल ओपन करण्यासाठी पिक्सलॅब ह्या ॲपची गरज लागणार आहे. मित्रांनो, हे अगदी बेस्ट व्हर्जन आहे. हे तुम्ही ओल्ड व्हर्जन यूज करा. जर तुम्हाला या पिक्सलॅबची लिंक हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. मित्रांनो, तुम्हाला याची बेसिक इन्फॉर्मेशन ही काही नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमधील याची सिरीज आहे ती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. तर मित्रांनो, आपल्याला PLP फाईल ओपन करण्यासाठी 3 डॉटवर क्लिक करून ओपन PLP फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला PLP या नावावर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचं डाउनलोड केलेल्या PLP दिसून जातील. तर त्यातली आपण पहिली PLP फाईल ओपन करून घेऊया. तर ही आहे मित्रांनो आपली पहिली PLP फाईल. तर मित्रांनो, या PLP फाईलला आपले सर्व लेअर ह्या एडिटेबल अशा असणार आहेत. तुम्हाला यामध्ये काहीही चेंज करायचे नाही. तुम्हाला यामध्ये तुमचे डायरेक्ट ऑब्जेक्ट डिलीट मारायचा आहे. यासाठी तुम्हाला इथे तुमचे नाव आणि फोटो ॲड करायचा आहे. नाव आणि फोटो ॲड करण्यासाठी प्लस या आयकनवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी येथे हे केल्यावर टॅप केल्यावर तुम्ही डायरेक्ट तुमच्या गॅलरीमध्ये पोचता. तर मित्रांनो, ही अगदी कडक डिझाईन आहे आणि या मटेरियलचा काही पासवर्ड आहे तो व्हिडिओ 2 स्टेपमध्ये तुम्हाला कुठेही दिसून जाईल. पासवर्ड टाकताना मित्रांनो, सर्व लेटर हे कॅपिटल टाकायचे आहेत. तर मित्रांनो, कोणीही पासवर्ड आपला कमेंट करू नका. जर तुम्हाला कमेंटमध्ये पासवर्ड टाकायचा असेल त्याऐवजी तुम्ही एक चांगली सुंदर अशी आपल्या व्हिडिओला कमेंट नक्की करा आणि कसे आहे आपले डिझाईन ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगत जा. तर मित्रांनो, ही आहे आपली पहिली डिझाईन. यामध्ये तुम्हाला काहीही चेंज करण्यासाठी सर्व लेअर ह्या एडिटेबल आहेत, परंतु मित्रांनो यामध्ये काही चेंज करायची तुम्हाला गरज लागणार नाही. तर मित्रांनो, ही आता आपली पहिली डिझाईन. तर आपण दुसऱ्या डिझाईन ही पाहूया. दुसरी डिझाईन ओपन करण्यासाठी सेम तुम्ही पहिली प्रोसेस जशी केली आहे सेम प्रोसेस करायची आहे. मित्रांनो, दुसरी PLP फाईल ओपन केलेली आहे. तर मित्रांनो, ही आहे आपली दुसरी डिझाईन. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सेम हा एलिमेंट डिलीट मारायचा आहे आणि तुमचा खाली एलिमेंट फोटो आणि नाव टाकायचं आहे. तर मित्रांनो, यासाठी आपण आषाढी एकादशीचा जो मित्रांनो तुम्हाला नाव दिसत असेल त्यासाठी आपण इन्फिनिटी 39 हा फॉन्ट वापरलेला आहे. तुम्हाला जर इन्फिनिटीचे 1 ते 47 फॉन्ट हवे असतील तर आपल्या चॅनलवर आधीच व्हिडिओ झालेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, इन्फिनिटीचे फॉन्ट डिझाईनमध्ये अगदी कडक दिसतात. मित्रांनो, परत आपण इथं वरी तारीख टाकलेली आहे. आषाढी एकादशी 25 तारखेला आहे, त्यामुळे आपण इथे 25 तारीख नोट केलेली आहे. तर मित्रांनो, ही आहेत आपली दुसरी PLP फाईल. मित्रांनो, यामध्ये सर्व लेअर तुम्हाला अगदी एडिटेबल अशा आहेत आणि या दोन्ही डिझाईनची तुम्हाला PSD फाईल देखील प्रोव्हाइड केलेली आहे. मित्रांनो, तर आपण वळूया. ही मित्रांनो तुम्हाला डिझाईन झालेली आहे. तुम्ही तुमचा फोटो आणि नाव खाली पेस्ट केलं तर तुमची डिझाईन अगदी ओके होऊन जाईल. तुम्ही आषाढी एकादशीनिमित्त याच्या ऑर्डर देखील देऊन अगदी 150-200 रुपये चार्ज नक्की घेऊ शकता. तर मित्रांनो,
ही डिझाईन तुम्हाला एक्सपोर्ट करताना हे 3 डॉटवर क्लिक करून एक्सपोर्ट इमेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि खाली या ऑप्शनवर क्लिक करून अल्ट्रा हा ऑप्शन सेट करायचा आहे आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवर क्लिक करताच तुमची डिझाईन अगदी HD क्वालिटीमध्ये गॅलरीमध्ये येऊन जाईल. तुम्ही या ठिकाणी तुमचा लोगो देखील नोट करू शकता. तर ही झाली मित्रांनो आपली PLP फाईल ओपन करण्याची प्रोसेस. तर जाऊया आपण आपल्या PSD फाईल कशी ओपन करायची ते पण आपल्या मोबाईलमध्ये. तुम्हाला मित्रांनो PLP फाईल आणि PSD फाईल दोन्ही प्रोव्हाइड केले आहेत. दोन्ही फाईलला पासवर्ड हा सेमच असेल. पासवर्ड टाकताना सर्व लेटर हे कॅपिटल टाकायचे आहेत. तर तुम्हाला PSD फाईल ओपन करण्यासाठी आधी क्रोम ब्राउझरवर जायचं आहे. तर तिथे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सर्च करायचं आहे फोटोपिया. फोटोपिया हा तुम्हाला 1 नंबरला दिसत असेल, त्याचा आयकॉन देखील आहे. तर यामध्ये सेम फोटोपिया म्हणजे सेम याच्यासारखे आपल्या फोटोशॉपसारखं वर्क करत आहे. तर मित्रांनो याचं तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर मित्रांनो यासाठी जर आपल्याला न्यू प्रोजेक्ट म्हणजे तुमची नवीन डिझाईन बनवायची असेल तर न्यू प्रोजेक्ट हा ऑप्शनचा काम आहे. तुम्हाला आपली PSD फाईल ओपन करायची आहे, त्यामुळे ओपन फ्रॉम कॅम्प्युटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लगेच आपली PSD फाईल खाली अशी फाईल्स हा ऑप्शन दिसून जाईल. मित्रांनो या फाईल्स या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला डाउनलोड झालेल्या तुमच्या PSD अगदी लगेच दिसून जातील. तुम्हाला PSD ओपन करण्यासाठी लगेच तुम्ही हे तुमची PSD फाईल ओपन करायची आहे. मित्रांनो हे आपल्या मोबाईलमध्ये असल्यामुळे खूप लॅग मारत आहे मोबाईल. तुम्हाला 1-2 ट्राय करायचे आहेत. 1-2 ट्रायमध्ये तुमची लगेच PSD फाईल ओपन होऊन जाईल. जास्त काय मित्रांनो लोड घ्यायचा नाही आहे. एकदा 1-2 चान्समध्ये ओपन होऊन जाते. नाहीतर नाही झाली तर मित्रांनो मोबाईल आपण आपला रिफ्रेश करून डबल ओपन करायचा आहे. मित्रांनो माझ्या मोबाईलचं स्टोरेज जास्त असल्यामुळे मला आता सध्याला PSD फाईल ओपन होत नाही. तर मित्रांनो या फोटोपियाची जर तुम्हाला सर्व माहिती पाहावी असेल तर लगेच तुम्ही फोटोपिया लेक्चर असे कमेंट करा. आपण याच्यावर हे ट्युटोरियल लवकरात लवकर घेऊन येऊ. तर मित्रांनो ही तुम्ही PSD फाईल ओपन करू शकता. मित्रांनो आपण ही एक ट्राय करूया. PSD फाईलची साईज कमी असेल तर लगेच आपली PSD फाईल ओपन होऊन जाते. पण मित्रांनो साईज 100 MB पेक्षा जास्त आहे, त्यामुळे लोड घेत आहे. तर इथून लगेच आपलं होऊन जाते. तर मित्रांनो तुम्ही PSD फाईल देखील एडिट करू शकता. सेम टू सेम PLP फाईल आणि PSD फाईल सेमच आहे. त्याच्यापेक्षा सर्व लेयर आपण ओपन ठेवले आहे. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.